रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जनी नोहे हा तुझा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जनी अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्न हार्ति देव देव परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू श्री बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत्य मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतीजं हृदं प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वर नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता गायलेला अभंग जगद्गुरु जगत उद्धारक वारकरी संप्रदायाचे कळस पंचमवेदाचे निर्माते संत तुकाराम महाराजांचा चारचरणाचा सामोर बसणाऱ्या समाजाला आवाहन करणारा अभंग आहे। साधून उपदेश करावा आणि जीवानं तो उपदेश ग्रहण करावा। साधूनं बोलावं, आपण साधूच ऐकावं। साधूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? साधूचं सहज बोलणं हा उपदेश आहे। साधूच्या सहज बोलण्यानं जगाचं कल्याण आहे। आपल्या सहज बोलण्यानं भावाभावाचं भांडण आहे। साधूमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? साधूच्या बोलण्याला कर्तृत्वाची झालर आहे, आपल्या वक्तृत्वाला कर्तृत्वाची झालर नाही। साधूनं प्रपंच जरी केला तरी तो परमार्थ आहे, आपला परमार्थ सुद्धा प्रपंचाचं रूप धरतो। कंसात माझं नाव टाका तुम्ही। साधूमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? साधू हा भगवंतापेक्षा मोठा आहे, भगवंताचा अधिकार कमी असेल, साधूचा अधिकार मोठा आहे। कधी गेलात पंढरपूरला तर आधी दर्शन विठोबाचं नाही, आधी दर्शन नामदेव पायरीच। आधी नामदेवांच्या पाया पडावं, मग पांडुरंगाच्या पायाचं दर्शन आहे। त्याही अगोदर पुंडलिकाच्या पाया पडावं लागतं। चंद्रभागे स्नान तुका मागे हे छेदा। पंढरपूरचा वारकरी होताना अगोदर पुंडलिकाला जागा, नंतर नामदेव पायरीला जागा, मग चोखोबरायांना जागा, आणि मग पांडुरंग परमात्मा। साधूला जितकी किंमत आहे तितकी किंमत भगवंताला सुद्धा नाही। म्हणून सज्जन हो, लक्ष द्या।
550 वर्ष भांडणं झाली ती साधूच्या देवळा करता नाही, देवाच्या देवळा करता. 550 वर्ष वाद झाला अयोध्येत रामाच्या देवळा करता. हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित होती, आताही सुरक्षित आहे. मुळात हनुमान हा गडीच असा आहे की त्याच्या नादालाही कुणी लागत नाही. 550 वर्ष भांडणं झाली रामाच्या मंदिरा करता. मारुतीच्या मंदिराला हात सुद्धा नाही कुणी लावला. माझ्या बोलण्याकडे लक्ष असेल तर कळून जाईल तुम्हाला, अशी कितीतरी गाव आहेत की आजही त्या गावामध्ये प्रभू रामचंद्राचं एकही मंदिर नाही. पण मला असं एक गाव दाखवा की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. म्हणजे रामापेक्षा अधिकार मोठा कुणाचा? मारुतीरायाचा. भगवंतापेक्षा अधिकार मोठा कुणाचा? साधूच आहे. म्हणून साधूनं बोलावं, आपण साधूच ऐकावं. साधूनं का बोलावं? साधूकडे अधिकार आहे. सहज बोलले ज्ञानोबा. आज ज्ञानोबाचं जसं मंदिर आहे तसं रेड्याचं सुद्धा मंदिर आहे, खांबाचं सुद्धा मंदिर आहे, भिंतीचं सुद्धा मंदिर आहे. ज्या शिळेवरती तुकोबा बसले होते आज शिळा मंदिर सुद्धा उभा राहील. काय ताकद असेल तुकोबांमध्ये? दगडावर बसावं आणि त्या दगडाचं देऊळ व्हावं. माणसं गाथा पाण्यात बुडवायचा प्रयत्न करत होती योगेश बाबा, आणि तुकोबांचा गाथा पाण्यावरती तरंगत राहावा म्हणून दगड धरपडत होती. दगड गाथा तरावा म्हणून धरपडत होते, माणसं गाथा बुडावा म्हणून धरपडत होती. तेव्हाही माणसं लबाडच होती, आजही माणसं लबाडच आहेत. आजही आपल्याकडं माणूस चोऱ्या करतो आणि केलेली चोरी सापडून द्यायला पोलीस कुत्र्याचा आधार घेतात. चोरी कोण करतो? माणूस. आणि केलेली चोरी सापडून द्यायला मदत कुणाची? पोलिसांचा. जेवढा कुत्र्यावर भरोसा आहे तेवढा माणसावर नाही. सज्जन हो. आणि म्हणून साधूनं बोलावं, आपण साधूच ऐकावं. किती ताकद आहे. जळी दगडा सहित वह्या तारियल्या जई शालाया. दगड सुद्धा काम करत होते. आमच्या तुकोबांचा गाथा तरंगत ठेवला, परिणाम लिहिला गाथा पण तरला माथा. विठ्ठल 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 सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज भगवान बाबा आणि म्हणून साधून बोलावं, आपण साधूच ऐकावं. स्वतः करता जगत राहतो त्याला जनावर म्हणतात. आपल्या कुटुंबाकरता जगत राहतो त्याला माणूस म्हणतात. इतरांकरता जगत राहतो त्याला देव माणूस म्हणतात. आणि अखंड विश्वाच्या कल्याणासाठी झटत राहिले त्यांना संत म्हणतात. जगाच्या कल्याणा देह कष्टविती. आपल्या कुटुंबाकरता, समाजाकरता, परिसराकरता झटणारं एक व्यक्तिमत्व मागच्या वर्षी काळाच्या पडद्याआड निघून गेलं. लोक सर्वजण त्यांना दादा म्हणायचे. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारा संपूर्ण कातकाडे परिवार. 3ही मुलं, परमादरणीय परमश्रद्धेय सुनील भाऊ, आदरणीय शरद भाऊ आणि आदरणीय गणेश भाऊ ना, गणपत भाऊ, ही 3ही मुलं. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना त्याला बाप म्हणतात. 3ही मुलांचा बाप मागच्या वर्षी डोंगराच्या पलीकडे निघून गेला. डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य दुसऱ्या दिवसापासून दररोज दिसतो. मातीच्या आड निघून गेलेले दादा 1 वर्ष झालं कोणालाही दिसले नाही. आले देवा जिच्या मना तेथे कोणाचे चाले. नातवंड रडत राहतात. नातूच्या डोळ्याला पाणी येतं एवढ्यासाठी तळहातावरती 5 रुपयाचं नाणं टेकवणारे आजोबा एका बाजूला, कंपनी 10,000 रुपये पगार देते महिन्याला, तो पगार एका बाजूला. जेवढं प्रेम तळहातावरती टेकवलेल्या आजोबानं दिलेल्या 10 रुपयामध्ये असतं ना, तेवढं प्रेम
कंपनीनं दिलेल्या 1,00,000 रुपयामध्ये सुद्धा नसतं हे ज्याचं जळतं त्याला कळतं. आजही तुम्ही पहा, ज्याचं जळताना त्यालाच कळतं, ज्याचं जळत नाही त्याला कधी कळत नाही. तुम्ही पाहिलं असेल ओंकार बाबा, एखाद्याच्या अंत्ययात्रेला जर लोक गेलीत ना, तर ज्याच्या जवळचा माणूस गेलाय त्याची मुलं, त्याच्या मुली, त्याची नातवंड, त्याच्या घरातले, त्याच्या बहिणी, त्याचे भाऊ एवढेच रडत राहतात. ज्याच्यासाठी काहीतरी केले तेच रडत राहतात. चुलते मालते पुतणे हेच रडतील. नाहीतरी पाहुणे रावळे सगळे सोयरे आलेले ना, फक्त माती द्यायला आलेले असतात. त्यांना काही नसतं पडलेलं, तोंडावर तेवढे चेहरे पाडतात आणि उचललं रे उचललं प्रेत की एकमेकांच्या हातावरती टाळ्या देतात आणि गप्पा मारतात. कुणाला पडले तुमचं दुःख? सज्जन हो, जोडलेली माणसं कितीही श्रीमंत असू देत, रडू फक्त रक्ताच्या नात्याला येतं हे ध्यानात राहू द्या. आज बहिणी माहेराला येतात, भावाचा फोटो डोळे भरून पाहतात. आमच्या कौशाबाई, सीताबाई, जिजाबाई जेव्हा जेव्हा माहेराला येतील ना, तेव्हा भावाचा फोटो भिंतीवरती टांगलेला पाहतील. दादा, तुझ्या मनगटावरती राखी बांधत होतो आम्ही. आता इथून पुढे जेव्हा जेव्हा आमच्या माहेराला येऊ तेव्हा आमचा भाऊ दिसणार नाही. भाऊ माहेरात असावा, बाप माहेरात असावा. भाकरीचे 2 तुकडे येतात ताई, एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकला जातो. कडाकडा बोट मोडली जातात. मग त्या बहिणीला, त्या लेकीला घरामध्ये प्रवेश आहे. मरू द्यात बाप, मरू द्यात भाऊ, तुम्ही कितीही वेळ येऊन थांबा तुमच्या माहेरात, तुमच्या अंगावरून एकही मनुष्य तुकडा टाकत नाही. कोण काढतं तुमची दृष्ट? माहेरात जोपर्यंत भाऊ जिवंत आहे तोपर्यंत बहिणीला माहेर आहे. आणि म्हणून दादा निघून गेल्यानंतर त्या 3 बहिणी 4 चौघात रडल्या नसतील, पण आईकडे पाहतात डोळ्याला पाणी येतं. आपल्या वहिनीकडे पाहतात त्यांच्या डोळ्याला पाणी येतं. आम्ही जेव्हा जेव्हा माहेरला येत होतो तेव्हा तेव्हा आमचा भाऊ बापासारखा उभा होता. आता नाईलाज आहे. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले होते. इथून पुढं कातकाडे परिवाराचा उत्कर्ष पाहायचा होता. नातवंड कमवती झाली होती. नातीच्या डोक्यावरून हात फिरवत होता आजोबा. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन म्हणत होता. हा म्हणता परिवाराची प्रगती होत राहील. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले होते. परिसरामध्ये नावाचा दबदबा झाला. पहा रे तो परिवार, काय सुंदर परिवार आहे. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात. आमच्या कातकाडे परिवारानं अगोदर शून्य तयार केला, मग त्यातून विश्व तयार झालं. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले, माणसानं माणूस जोडत राहिले. हे सगळं सुख पाहायला आता दादा उरले नाहीत. स्वप्नातही वाटलं नव्हतं दादा निघून जातील. वाचवण्याचे लाख प्रयत्न झाले, पण अपयश आलं. काळ जिंकला. जोडलेली माणसं होती, मल्हारची सेवा होती, आयुष्यभर सेवा केली. त्या सेवेचं फळ म्हणून द्वादशीला मरण आलं. त्यांचा काळ सुखाचा असेल, पण उरलेल्या माणसांना मात्र भगवंताचा राग येत असेल. का रे देवा? आमची नातवंड, आमची मुलं आजोबा आजोबा, दादा दादा म्हणून हाक मारत होती. आज 1 वर्ष झालं, एकदाही वाटत नाही की या घरामध्ये दादा नाहीत. आणि मग परिवार भांडत राहतो पांडुरंगाबरोबर. देवा, असं काय चुकलं होतं आमचं की आमच्या बापाला, आमच्या दादांना तुम्ही घेऊन गेलात? देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा दुःखाचे डोंगर दाखविसी, बळे बांधुनिया देसी काळाहाती, बळे बांधुनिया देसी काळाहाती, दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी, बांधुनिया
आएगा राजा रंग पकी, कोई सिंहासन चढ़ गया कोई बंधा जंजीर। कोणे दिवसी यम येते चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे। थोडा सादर भावे, हो समयासी सादर भावे। देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर भावे, ओ समयासी सादर भावे। कोणी दिवसी बैसोणी हातीवर, सज्जन हो, वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीही पचत नाही. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या दोन गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आटपावा लागतो आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला पसारा बांधावा लागतो. या दोन गोष्टी काही टिकत राहतात? माझ्या दादानो, वाटत असेल आम्ही अमरपट्टा गळ्यात बांधला तर त्यांना ऐकावं, आज ऊन आहे तर उद्या सावली आहे, आज सावली असेल तर उद्या ऊन आहे. किती बदल घडतो महाराष्ट्रात. आतापर्यंत भाऊ विरोधात उभा राहत होते, समयासी सादर भावे ननंद भाऊच्या विरोधात लढल्या. किती बदल होतो हळूहळू. समयासी सादर व्हावे माहित असावं तुम्हाला. ज्याचं स्वतःचं घड्याळ होतं त्याला सांगावं लागलं कुणालाही मत द्या पण घड्याळाला देऊ नका. आणि ज्याचा स्वतःचा धनुष्यबाण होता त्याला सांगावं लागलं कुणालाही मत द्या पण तेवढं धनुष्यबाणाचं बटन दाबू नका. समयासी सादर व्हावे. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर व्हावा, हो समयासी. अरे कुणाला वाटतं आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडाव्या? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे. दुःख भावे मज लागी कोणी ऐसे भावे ना जीवे, भावे ना जीवे. मज लागी भावे दुःख ऐसे कोणी, ऐसे कोणी दुःख व्हावे मज लागी, मज लागी दुःख व्हावे. असं कोण आहे की त्याला वाटतं आपल्याला दुःख व्हावं? असं एकालाही वाटत नाही, पण मनाविरुद्ध गोष्टी घडतात. पण सज्जन हो, सगळ्या जर गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या असत्या ना तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कुणीच दिली नसती.
बरं झालं आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात, त्यामुळं तरी कमीत कमी आपण पात्रतेत राहतो, आपण मर्यादित राहतो. क्षमा करा मला या शब्दाकरता, पण कमीत कमी निसर्गानं बऱ्याच गोष्टी त्याच्या हातात ठेवल्यात, म्हणून तरी आपण लायकीत राहतो. सगळ्याच गोष्टी जर आपल्या हातात अशा आल्या असत्या ना, आपण लायकीत राहिलो नसतो महाराज. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती जर एकत्र कोणाला मिळाली तर तो लायकीत राहत नाही. माझा राग आला तरी येऊ द्या. तारुण्य, सत्ता, संपत्ती या तीन गोष्टी मागच्या 2 महिन्यात एका पोराला हातात मिळाल्या सगळ्या एकदम. पुण्यातल्या रस्त्यावर त्यानं 2 गोरी गोमटी मारून टाकली. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र मिळालं त्याला. तारुण्य होतं, 18 वर्षालाही काही महिने कमी होते. सत्ता होती, जिकडं जाईल तिकडं स्वातंत्र्य होतं. संपत्ती म्हणाल तर स्वप्नातही काही लोकांना पाहायला मिळत नाही तसली कार त्याच्या खाली होती. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र मिळाल्याचा तोटा असा झाला महाराज, घरादाराला, आई बापाला, आजोबाला सुद्धा कामाला लावायला लागलात. माझी विनंती आहे, जोपर्यंत तुमचं लेकरू स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला तुमचा इन्कम सोर्स माहिती होऊ देऊ नका. ज्या दिवशी तुमच्या पोराला तुमची जमीन माहिती होईल, बंगला माहिती होईल, गाडी माहिती होईल, फ्लॅट माहिती होतील, त्या दिवसापासून ते काही कामधंदा करत नाही. ते असं कॉलर उडवत फिरतं गावागावातनं. ते विंचूरमध्ये फिरतं, म्हणतं फक्त लोकाला अण्णा फक्त मरू द्या. एकदा अण्णा मेले ना मग मीच आहे. त्या अण्णालाही म्हणता अण्णा तुम्ही मराव, तुम्ही मेला ना रोडटच आहे आपलं 2 एकर, बॅनर लावून इकायला काढतो आणि मरू द्या अण्णा. ज्या दिवशी अण्णा मरतो त्याचा 13वा सुद्धा होऊ देत नाही, ते बॅनर लावून जमीन विकायला काढतो. तो गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणाराच प्राधान्य. माझ्या दादाला ज्या गोष्टी घडतात ना त्या चांगल्याच आहेत, घडू द्या मनाविरुद्ध, काही फरक पडत नाही. आणि सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही ठेवल्या देवानं, काही गोष्टी त्याच्या हातात ठेवल्या. कशावरून? जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. काही गोष्ट आहेत म्हणून आपण त्याचं भजन करावं, नाही वायाला जात त्याचं केलेलं भजन. सज्जन हो, आज दादांच्या पुण्यस्मरणाला कातकाळे परिवारानं हे एवढं सुंदर कीर्तन आयोजित केलेलं आहे. तर परंपरा त्यांचे कुळशुद्ध, बस एका पिढीचा उद्धार नाही. तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत, परिणाम भावे गाता गीत विठोबाचे. आजचं हे विठोबाचं गीत जर गायलंय तर मला वाटतं कोटी कुळाचं उदाहरण आहे. हे मी सांगत नाही, तुकोबा सांगतात. आणि शेवटी सुखाचं दुसरं नाव म्हणजे साधूची संगत आहे, मी सांगत नाही, तुकोबाच म्हणतात. तुका म्हणे तेथे सुख काय उणे, बस राहे समाधान चित्ताची. चित्ताचं समाधान कुठं असेल तर ते कीर्तनात आहे. ज्ञानानं, अभ्यासानं प्राप्ती होते ज्ञानाची. लक्ष द्या बरं, अभ्यासानं प्राप्ती होते ज्ञानाची, उद्योगानं प्राप्ती होते धनाची, व्यायामानं प्राप्ती होते आरोग्याची, आणि कीर्तनानं प्राप्ती आहे समाधानाची. सदानाम घोष, सदानाम घोष, सदानाम घोष करू हरी कथा. सदानाम घोष, सदानाम घोष करू हरी कथा. सदानाम घोष, सदानाम घोष करू हरी कथा. सदानाम घोष, सदानाम घोष, सदानाम घोष करू हरी कथा. सदानाम घोष, सदानाम घोष, सदानाम घोष करू हरी कथा. सदानाम घोष, सदानाम घोष, सदानाम घोष करू हरी कथा. सदानाम घोष, सदानाम घोष करू हरी कथा. सदानाम घोष, सदानाम घोष, सदानाम घोष करू हरी कथा.
सर्व सुख आलो सर्व सुख आलो सर्व अलंकार तिने सदा सदा फार सुंदर असं एखादं आवडलं तर टाळ्या वाजवत जा, काय पैसे पडत नाहीत त्याला. शेवटी दुसऱ्याचं कौतुक करायला आणि दुसऱ्यासाठी टाळी वाजवायला आपलं बी काळीज मोठं असावं लागतं. तेव्हा आपलं काळीज मोठं बनवा. अशी संकुचित हृदय ठेवू नका आपापली. जर हृदय मोठं असावं, आपलं घर मोठं असतं, बंगला मोठा असतो, पण हृदय बारीक असतं. ज्याचा बंगला मोठा आहे त्याचं मन सुद्धा मोठं असावं. नाही तर आमच्या सातारा जिल्ह्यात एक मन सुप्रसिद्ध आहे, बडा घर आणि वारा जाई. तुमच्या नाशिक जिल्ह्यात आहे का नाही कोणाच ठाऊक असं. म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो ना त्याचं काळीज सुद्धा मोठा असावं. असं जरा मोकळ्या मनानं बसा, प्रसन्न बसा. सारखंच हिरमुसलेले आणि कांद्याचा भाव वाढेल का? आता वाढेल ना. कांद्यानं तर एवढं रामायण महाभारत घडवलंय महाराज. त्यामुळे आता माझ्याकडे पहा, लक्ष द्या. ज्यांच्यामुळे आज तुमच्या सर्वांच्या भेटीचा हा योग आहे. परम आदरणीय परमश्रद्धेय आमचे सन्मित्र आणि आम्हा वारकरी बंधूंवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आदरणीय विकासदादा कांगणे पाटील दादांच्या माध्यमातून आज पहिल्यांदाच इथं येण्याचा योग आहे. याच्या आधी परिसरात आलो होतो, पण विकास भाऊंनी बोलवलं आणि एवढ्या लांबचा प्रवास करून मजल दर मजल प्रवास करत आल्याचा आज म्हणजे थोडीशी भावना आमची तशीच झाली. जिथं झोप येईल तिथं झोपलो आणि जिथं जाग येईल तिथून पळत आलो. पण कसा तरी पोहोचलो, बरोबर वेळेत आलो. प्रवास दूरचा होता, 8-9 तासाचा प्रवास, 10-12 तास गेले. पण तुमच्या भेटीचा आनंद आहे. तुम्हाला पाहिल्यानंतर एक विशेष मनात तुकोबांचंच एक प्रमाण आले तेवढं सांगतो, पुढं जातो. आज सगळीच माझी प्रेमाची माणसं आहेत. विकास दादा आहेत, बाबा आहेत, ते गुरुवारी आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण ओंकार महाराज. एक ओंकार आम्हाला सहज भेटत नाही, आज 2-2 ओंकार आणले हो तुम्ही. किती सुंदर बघा ना. आणि दोघांचंही कोऑर्डिनेशन अतिशय सुंदर आहे. हे कोऑपरेशन सुद्धा पाहिजे गायक वादकात. नाही तर गायकाने एकीकडं म्हणायचं आणि ह्यांनी तिकडं गेवराय गळाट्याकडं जायचं, ते असं होत आहे की नाही. त्यामुळे असं सगळं असं जुळून आले. ओंकार महाराज अत्यंत नम्र आहेत. कागदे महाराजांच्या घरी आम्ही मुक्काम केला होता 2-3 वर्षापूर्वी. हे जसे इथं नम्र आहेत तसा परिवार सुद्धा नम्र आहे. महाराज माणूस किती श्रीमंत आहे याच्यावरून तो माणुसकीचा आहे असं ठरवलं जात नाही. त्याच्या अंतकरणात एकमेकांविषयी प्रेम किती आहे याच्यावरून तो श्रीमंत ठरत राहतो. त्यामुळे मनाची श्रीमंती ह्या पोराकडे फार आहे. कधी योग आला तर जा तुम्ही. आमचे ओंकार महाराज असतील, जगताप महाराज असतील, योगेश दादा असतील, फार गोड स्वभाव आहे. आमच्या 2-3 कीर्तनालाच ते होते, पण मी सुद्धा त्यांचा चाहता झालो. असा स्वभाव आहे. या गावचं, या तालुक्यातलं सर्व भजनी मंडळ आहे. बाबा आहेत, मी त्यांना मगाचपासून म्हणतोय खुर्ची घ्या, खुर्ची घ्या. ते म्हणतात खुर्ची नको, मी पद नाही घेणार, मी पक्षप्रमुख होईल, मी दुसऱ्याला पद देईन, अशी त्यांची भूमिका आहे. पण अत्यंत चांगली गोष्ट आहे. दादा सुद्धा आहेत, ते सुद्धा सुंदर गात आहेत. माझे परम आणि परमस्नेही आमचे थोरले बंधू. महाराष्ट्रामध्ये जसं काही कीर्तनकारांची नाव आहेत ते टॉप 10 मध्ये, काही मृदंगाचार्याची नाव आहेत टॉप 10 मध्ये, काही गायकांची नाव आहेत टॉप 10 मध्ये, काही युट्यूबर्सची नाव आहेत टॉप 10 मध्ये, काही साऊंड सिस्टमवाल्यांची नाव आहेत टॉप 10 मध्ये. त्यातलं तसं विनेकऱ्यांपैकी टॉप 10 मधलं पहिलं नाव म्हणजे किरण महाराज सानप आहे. अतिशय सुंदर. विनेकरी कसा असावा, त्याचं नाचणं कसं असावं, त्यानं विना कसा घ्यावा, त्याच्याकडे नम्रता कशी असावी, हे सगळं त्यांच्याकडून महाराष्ट्रानं आता अंगीभूत केलेलं आहे. आमचे विकास दादा, विनोद भाऊ आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, महेश दादा धात्रक. आणि माझ्याबरोबर आलेले ओम साई क्रिएशनचे मालक आदरणीय चैतन्य दादा. ओम साई क्रिएशन
हे यूट्यूब चॅनल सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं संप्रदायामध्ये काम करते. दादाही आमच्याबरोबर आले, त्यांनी सुद्धा त्यांचा कॅमेरा लावलाय, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. आणि हे सगळं तुमच्या कानापर्यंत आदळतंय, हृदयामध्ये जाते. याला सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे जय तुळजाभवानी साऊंड सिस्टम मरळगोई. आणि दादाने अत्यंत सुंदर साऊंड लावलं, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मनापासून. अत्यंत सुंदर साऊंड. नाही तर एवढे सगळे सिंह आणायचे, वाघ आणायचे, चित्ते आणायचे, हत्ती आणायचे, असे सिंह आणायचे आणि इथं आणून त्यांना बिबट्या बनवायचं. हे कुणी सांगितलं? सिंह असतो कीर्तनकार, पण त्याला बिबट्या बनवतो साऊंड सिस्टमवाला. पण असा साऊंड सिस्टमवाला जर असेल तर कोल्हा सुद्धा एक दिवस लांडगा होतो आणि लांडगा सुद्धा एक दिवस सिंह होतोय. ऐकताय ना? सगळ्यांचे आभार. माझ्या विषय प्रवेशाला मला प्रवेश करायचा आहे. आपल्या सर्वांना दंडवत आहे. माझ्या अभंगाचा प्रतिपाद्य विषय मी निवडतोय. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज सरळ सांगतायत की ज्यानं तुम्हाला जन्माला घातलं त्याला तुम्ही विसरू नका. रंगी रंगी रे श्रीरंगे. ज्या रंगात तुम्ही रंगायला पाहिजे तिथं तुम्ही जात नाही, नको तिकडे जाताय. गंमत आहे, सुख पाहिजे प्रत्येकाला, पण पत्ता मात्र चुकला आपला. पाहिजे सुख पण चुकला पत्ता. घोटाळा झाला बाबा. एका माणसाच्या पोराचा, बरं का रामदास भाऊ, एका माणसाच्या मुलाला 100 पैकी 80 मार्क पडले. पहिला नंबर आला त्याचा. मग तो पेढे वाटायच्या उद्देशानं घरातनं बाहेर पडला. सगळी दुकानं बंद झाली होती, पण चपल्याचं दुकान एक उघडं होतं, चप्पलचं दुकान. धावत धावत गेला, सेटर उघडलेलं होतं म्हणून आत गेला आणि त्या दुकानदाराला म्हणाला 1 किलो पेढे द्या. तो दुकानदार म्हणाला पेढे मिळणार नाहीत साहेब, पण जोडे मात्र नक्की मिळतील. आमच्यात जे मिळतं तेच देऊ ना. पेढ्याच्या दुकानात गेला तर पेढे भेटतील आणि जोड्याच्या दुकानात गेला तर जोडे भेटतील. तसं देव पाहिजे ना. एक तर साधूकडे तरी जा, नाही तर देवाकडे तरी जा. देवाकडे गेल्यानंतर फायदा काय? सुख तुमच्या दारात येईल. सुखाचं दुसरं नाव म्हणजे देव आहे, देवाचं दुसरं नाव म्हणजे सुख आहे. सुख रूपाईचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा तारी खाप, माझ्या पांडुरंगा तारी खाप. सुख रूपाईचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा तारी राणे, माझ्या पांडुरंगा सुखाचंच दुसरं नाव म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. आणि हे सुख आज दादांच्या पुण्यस्मरणाला जुळून आले. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, आठवी पाय विठोबा. ते माझे सोय रे सज्जन संगाती, हरी प्राप्तीचे उपाय करावे संतांचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. तुकोबा तुम्ही आम्हाला, नाथ बाबा तुम्ही आम्हाला का सांगता? त्याचं कारण आहे, देव म्हणजे सुख आहे. सुख म्हणजेच देव आहे. सुप्रसिद्ध अभंग आहे बघा एक, आपुला तो एक देव करून. असं तुम्ही अर्ध पूर्ण करत जा बरं, अर्ध पूर्ण करावं. तुम्ही जागरण गोंधळाचे कार्यक्रम पाहिलेत का? दादा संपूर्ण आयुष्यभर मला वाटतं त्यांना छंद होता ना, गात होते ना ते ओव्या वगैरे, त्यातली गीतं. त्यांच्यात बघा कसं माईकला चिकटून असतात सगळे. जसा विराट कोहली बॅट हातात घेऊन असतो उभा स्टंपच्या पुढं तयारीत, तसं गायक लोक टाळकरी सुद्धा पाहिजेत. अर्ध बोललं की अर्ध तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. त्यांच्यात बघा कसं पूर्ण करतात. 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. ते मागचं लगेच म्हणतं मांडलेला आहे. असं तुम्ही म्हणलं पाहिजे बरोबर, म्हणजे ते बरं राहतं जरा. आपुला तो एक देव करुणी, ते नाही विन जीवा सुख सज्जन हो. भगवंत सोडून सुख कुठं आहे? कुठेच नाही. काही गोष्टी खऱ्याही नसतात, बऱ्याही नसतात. काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या नसतात. काही गोष्टी खऱ्या पण बऱ्या नाहीत. जगातल्या काही गोष्टी फक्त खऱ्या सुद्धा आहेत आणि बऱ्या सुद्धा आहेत. पहिली गोष्ट खरी नाही आणि बरी नाही. आई लेकराला जेवायला घालते, खात नाही, तेव्हा म्हणते कोपऱ्यात बघ बागुलबुवा आहे. बागुलबुवाच म्हणतात ना त्याला. लेकरू जर खात नसेल तर तुम्ही म्हणता ना त्याला खा बरं का घासा, हा घास चिवचा, हा घास माऊचा. नाही तो कोपऱ्यात कोण आहे? आमच्याकडे त्याला बागुलबुवा म्हणतात, तुमच्याकडं भोकाड आहे म्हणतात ना. काय भागामध्ये बाव आहे म्हणतात, काय का असेल. पण असं समजा कोपऱ्यात बघ, ते खरं पण नाही बरं पण नाही महाराज. दुसरी गोष्ट आहे, खरी असते पण बरी नाही.
नागपंचमीच्या सणाला महिला सगळ्या जातात बघा, भावाला पुजायला. आमचा भाव आहे तो, मग त्याला पुजतात काय आणि त्याच्यावरती लाह्या काय टाकतात आणि वारुळावर दूध काय ओततात. आणि तोच तुमचा भाऊ तायडीचं कसं चाललंय, दिदीचं कसं चाललंय बघायला किचनच्या कट्ट्यावर उगवल्यावर मग पळायला जागा पुरते का? ऐका गोष्ट खरी आहे पण बरी नाही. प्रकार 3. काही गोष्टी बऱ्या असतात. आता महाराज आहे स्टेजवर पण तरी धाडसन बोलतो, पण त्या खऱ्या नसतात. एखादा म्हातारा असा पिक्चर बघतो नातून लावून दिलेला यूट्यूबला, साऊथ इंडियन मूवी, त्यातली गोरी गोरी पान नटी, तिचे काळे काळे लांब केस, मोठाले डोळे. म्हातारा असं बघतो झूम करून. म्हाताऱ्याला असं वाटतं त्या पिक्चर मधला नट हिरो मरावा आणि प्रोड्युसरनं मलाच तिथं नट म्हणून घ्यावं. अरे येड्या, ते बरं आहे पण खरं नाही. जगातली एकमेव गोष्ट खरी सुद्धा आहे आणि बरी सुद्धा आहे. कोणती गोष्ट? सत्य साच खरे नाम विठ्ठलाचे बरे. नाम विठ्ठलाचे बरे. नाम विठ्ठलाचे बरे. सत्य साच खरे नाम विठ्ठलाचे बरे. नाम विठ्ठलाचे बरे. नाम विठ्ठलाचे बरे. सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. काका दवीला जगदा करे. काका दवीला जगदा करे. सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. काका दवीला जगदा करे. काका दवीला जगदा करे. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. देवाचं नाव सोडून यात खरंही नाही आणि बरंही नाही. आणि म्हणून श्रीनाम लक्ष्मीच्या रंगात तुम्ही रंगू नका. श्रीरंगाच्या रंगात रंगा. श्री नाम लक्ष्मी. लक्ष्मीला श्री म्हटलं जातं आणि त्या लक्ष्मीचा पती म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोणी झाली वेडी. मदन पोटाले बापरे कोणीकडे इंद्रचंद्र चंद्र. श्रीनाम लक्ष्मी. पाय लक्ष्मीच्या हाती तिशियावे का. तुम्ही जर धनाच्या पाठीमागं पळत असाल ना तर ते धन शाश्वत नाही, अशाश्वत आहे. सज्जन हो, माझ्याकडे लक्ष द्या. एकदा भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मीचं भांडण लागलं. म्हणजे नवरा बायकोचं भांडण ते होतच राहतं. पहिल्या वर्षी तो बोलतो ती ऐकते, दुसऱ्या वर्षी ती बोलते तो ऐकतो, आणि तिसऱ्या वर्षापासून दोघं बोंबलतात, अख्खं गाव ऐकतं भांड्याला भांड. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती? अनुभवे आले अंगा. माझं झालंय म्हणून मला माहिती. मी प्रपंचिक आहे बरं. आणि मग विष्णू म्हणाले मी श्रेष्ठ. लक्ष्मी आईसाहेब म्हणाल्या नाही महाराज मी श्रेष्ठ. अगं तू का श्रेष्ठ? मी श्रेष्ठ आहे. माझ्या पाठीमागं धनाच्या पाठीमागच जग आहे. आणि खरं आहे हो, पैशाची जादू लई न्यारी. साना थोरा न पडते भारी भारी. पहाटे पहाटे पूर्वी वासुदेव यायचा. पाहिला का वासुदेव? ते नाही का त्याच्या कमरेला पिसा असतात, हातामध्ये असा चाबूक असतो, डोक्यावर असं देवीचं देऊळ असतं आणि असा अंगावर मारून घेतो. त्याला वासुदेवच म्हणतात. त्याला पोतराज म्हणतात. वासुदेव. पूर्वी पहाटे पहाटे वसुदेव दारात यायचा. आता बटरवाला दारात येतं, पाव घे बटर घे म्हणत. वासुदेवाची ऐका वाणी. वासुदेवाची ऐका वाणी. जगात नाही राम रे हो. दाम करी काम येड्या. दाम करी 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 पैशाची जादू लई न्यारी. सणा थोरांना पडते भारी. पैसा. दोन भावात भांडण आहे पैशामुळं. दोन बहिणीत भांडण आहे पैशामुळं. दोन
पण घराघरात वाद आहे. कशामुळं? पैशामुळं. मला खरं सांगा टाळकरी, गावात भांडण आहेत. कशामुळं? पैशामुळं. सांगा मला. राज्यात भांडण होतंय. कशामुळं? पैशामुळं. सख्या भावाशी सख्या भाऊ बोलायचा बंद करतो. कशामुळं? पैशामुळं. आपणही एवढ्या लांब जातो. कशामुळं? पैसा. माझ्या दादा पैसा. लहान लेकरू असतं, लहान, खूप लहान. आई काय करते माहितीये? त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घालताना तुम्ही बाळाच्या लेकरू आगाव असतो, आईला लाथा मारतो. काजळ लावू देत नाही. काजळ बाळाच्या डोळ्यात घालायचं असतं. काजळ बाळाच्या आईच्या नाही बरं. आता बाळाची आईच काजळ लावते डोळ्याला, बाळाला लावतच नाही. बाळाला काजळ लावताना लेकरू काजळ लावू देत नाही. म्हणून आई त्याला म्हणते, सोन्या मला जर काजळ लावू दिलंस ना तू तर तुला पैसा देते. पैसा खरा का खोटा त्याला माहित नाही महाराज. पण आई पैसा देते म्हटलं ना की डोळे वाचून असं बसतं. आई संधीचं सोनं करते. तिला माहित असतं ऑपॉर्च्युनिटी इज द वन टाइम नॉक युअर डोर. काजळाच्या डबीत पोट बुडवते. त्याच्या डोळ्याला काजळ लावते, कपाळाला काजळ लावते, गालाला काजळाचा एक ठिपका देते. लेकरू तिचंच आहे. काजळ लावून झालं की आईला म्हणते, आई पैसा तू म्हणली होती ना पैसा देते. पैसा दे. आई त्याचीच आहे हुशार. आई परत काजळाच्या डबीत पोट बुडवते आणि त्याच्या तळ हातावरती एक ठिपका देते. म्हणते, हा घे पैसा. पैसा खराय का खोटा आहे? हा खोटा आहे. पण दिवसभर फक्त या पैशाकडं. माझ्या आईनं मला पैसा दिला. भावाला दाखवतो, हे बघ माझ्या मम्मीनं मला पैसा दिला. काजळाच्या ठिपक्याला पैसा म्हणते. काय कळतंय त्याला पैशातलं महाराज? पण ओढ पैशाचे. पैशाची जादू लैन्याने, पैशाची जादू लैन्याने, पैशाची जादू लैन्याने. दर 5 वर्षाला काही जण आपल्या दारात येतात. लक्ष असू द्या बरं, लक्ष असू द्या. घरातले म्हणतात लक्षच आहे तुमच्यावर, पण 7 मत आहेत घरात. 7 याचा अर्थ काहीतरी बघा. जगात सगळे भिकारी आहेत महाराज. कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. गरीब माणसं मंदिराच्या पायरीवर भीक मागतात. श्रीमंत माणसं गाभाऱ्यात मूर्ती समोर उभा राहून भीक मागतात. पैशाची जादू. लक्ष्मीच्या पाठीमागे जग पळतंय, पैशाच्या मागे प्रत्येक जण धावतो. पैशा पाठी सारी माणस, पैशा पाठी सारी माणस त्या धनाची गुलाम रे. काम करी सालात सध्या प्रत्येक जण धावतो पैसा करता. पण माझ्या दादानो, पैशानं पलंग मिळतो, झोप मिळत नाही. सोन्याचा पलंग मिळाला म्हणून काय सोन्याची झोप होते का? अरे काही ठिकाणी दगड उशाला असली तरी झोप लागते. एखाद्याचा बंगला सोन्याचा आहे म्हणून ते श्रीमंत आहे हे कुणी सांगितलं तुम्हाला? गरीबाच्या घरी गेलात तर नेहमी दरवाजा उघडा असतो. श्रीमंताच्या घरावर पाटी लावलेली असते.